जवळपास एक 12 वाजलेत राव. मुलाला आहे ना आमच्या इथं एक फोड दिसते वशिंडा बशी आणि त्याला आहे ना पोळी ना अशी घट्ट आलीत अशी फुगली डायरेक्ट अशी पोळी लय मोठा फोड आला आणि त्याचा या साईडचा राईट साईडचा पाय ना इथून सुजलाय डायरेक्ट. त्याला लंपीचं इंजेक्शन दिलं तर आम्ही बरं का, पण ते अचानक आत्ता जाताना आम्हाला घरी दिसलं राव. तर बरोबर 12 वाजले रात्रीचे. आता डॉक्टर पण फोन उचलत नाही राव. त्याला मी फोन केलता प्रणयन रे ते सांगतो तिघ जण इथं डाय बसलाय गोरा खाली. त्याने कोटी खाल्लीत, कडब्याची कोटी टाकली त्याला आत्ता आम्ही. त्याने मका खाल्ली, सगळे खाल्ले, आंबण खाल्ले, पण आत्ता अचानक जाताना ना त्याला लय फोड दिसत मुलाला. कान पण गारे आहे त्याचं. एवढं रात्रीचं इमर्जन्सी कोणाच्या येणार ना. लक्ष्मी जर का कोणाला माहित असेल ना उपचार आत्ताच्या लवकर आपल्याला इमिजिएटली काय करता येईल तर नक्की आता मला लगेच DM करा. मी लगेच आणतो, ट्राय करतो. कोणचं इंजेक्शन असन काय असन कोणचं नाही तर ताक पाजता येईन. ताक आता आम्ही चालू आणायला त्याला ताक पाजून टाकतो एक अर्धा 1 लिटर तरी, कमीत कमी तेवढं तरी होईल. आणि त्याची मुरखी डिल्ली करायची आपल्याला. त्याच्या पैसे द्यायला लागणार मी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता बरोबर आहे ना 6:30 वाजल्यात. जस्ट मी आत्ता गोट्या झालोय. आज नाही बाहेर बांधणार आणणार राव. म्हणलं आज जरा ना डॉक्टरांना बोलवू, इंजेक्शन देऊ आणि नंतर बाहेर घेऊ. आपल्या मुन्नाची हालत ही झाली त्या राव. दिसते नाही पोळी इथं ते सुजले डायरेक्ट. इथं फोड आल्यात शरीराव. आणि हा डाव उजवा पाहिजे, हा उजवा सुजला बघा, उचलून धरला यांनी. त्याची मुरखी ना आम्ही रात्री ढिल्ली गेली. अजून तर काही वाढलं नाही नशीब. रात्री होतं जेवढंच आहे, पण तर खायला जरा कमी झालाय. डॉक्टरांना फोन करायला लागेल राव. त्याने फोन रिसिव्ह नाही केला रात्री. एक 8च्या दरम्यान फोन केला ना ते उचलता येते. त्याला काय नाही नशीब. खुन्नसला अजून तर काही नाही. डॉक्टरांना 8 वाजता फोन करायचा. त्यांना पहिलं आणायला लागेल लवकर. पटक्यात इंजेक्शन दिलं नाही एकदा, मग जरा थोडा रिलॅक्स वाटेल. वाढायच्या त्यांना सगळं करून घेऊ पटक्यात. या बाजूला तर काय नाही. सर मुन्ना हा पाय उचलून धरतो. ह्या बाजूला जास्त फोट आहे, पण हा पाय उचलून मारलाय. इथं सुजलाय पाय बरोबर. त्याचा कडवा टाकलेला याला, मका टाकलेली 2 टप परत त्यांनी खाल्ली तशी. कडवा टाकली केला आणि ते बांडी पण 2 टाकली सगळी. कारण एखाद्या कसं लागायला नाही पाहिजे लाळ परत. त्याच्यामुळे ना सगळ्यांना सेपरेट होता. खुन्नाला तिकडे कोपऱ्यातच ठेवायचा आणि खुन्नाच लाळ इकडे ठेवायचा. सकाळी रात्री ना साधारण 11:30 वाजता घरी चाललो होतो. त्यावेळेस मी नीट बघितलं राव मुन्ना राव. म्हटलं काहीतरी सुटल्यासारखं फोड वाटतं बारीक. तर आम्ही त्याला बोलावला आणि सगळ्या लाईटी चालू केल्या. त्यावेळेस दिसलं राव त्याचा एक पाय सुजला आणि जरा पोळीला पण जरा असं घट्ट आलंय, सूज आलीत. आता डॉक्टरांना फोन करावं लागेल. त्याला एक फोड दिसतोय मला राव इथं. याचा आहे ना इथं फोड इथं वरती. याला पण बघू लगेच, डॉक्टरांना इंजेक्शन देऊ लगेच. सगळं दोघांची ट्रीटमेंट आहे ना लगेच चालू करतो. याला जास्त याला कमी आहे, पण याला पण देऊन टाकतो लगेच. परत राव पळापळ नको आमची व्हायला. गोड्याला तर काय नाही होत तसं. लंपीचा काय प्रॉब्लेम आजाराने, मग याचं काही नाही प्रॉब्लेम. याला मध्येच ठेवायचं. सगळ्यांचे मॅटी क्लीन करून घेतले आणि रात्रभर आम्ही चालू ठेवले होता. बंद नाही गेल्या. हे बाहेरच्या बंद करून गेलो फक्त, आतल्या चालूच ठेवल्या होत्या. पाऊस येतोय आज पण नेमका. तरी एवढा पाऊस नाही, भरपूर पाऊस येतोय फक्त. काहीतरी पडलं. अरे फॅन पडला वाटतं पलीकडचा, ते गावारल्या. सर 1 hour later.
आत्ता आहे ना जवळपास 9:30 वाजल्यात. डॉक्टर म्हणलेले 2-1 तास येतात ते. मी त्यांना आहे ना 7:30ला फोन केला. ते पण म्हणले मी लेला झोपलो नाही, झोपत होते, 2-1 तास लागत म्हणले. मी 10-1 वाजेपर्यंत येतील ते. त्याने आल्या मला मी इंस्टाग्रामवर एक रील टाकली होती नाही का, रील प्लस स्टोरी टाकली होती. मग बऱ्याच लोकांनी मला आतापर्यंत बऱ्याच डॉक्टरांचे नंबर दिलेत आणि काही डॉक्टरांनी पण कॉन्टॅक्ट केले. पण आपली काय ट्रीटमेंट एका ठिकाणी चालू आहे ना त्यांच्याकडं, हेंब्रे डॉक्टर चिखलीचे. त्यांनी लास्ट टाइम आपल्या ना खुन्नसला नीट केला, त्या याला पण दिलं तर पण ते कानातलं इंजेक्शन नव्हतं दिलं. मग ते त्याला कानातलं इंजेक्शन देतील, त्यानंतर बघू आपण काय करता येईल नेक्स्टमध्ये पुढं वाढलं तर. सोडायचं शिकाडी सोडायची का डायरेक्ट. 2000 years later. काय ना डॉक्टरांनी ना 3 इंजेक्शन मध्ये दिले याला मुन्नाला. त्याची ना आपण आम्ही मूर्खी हे गेली दिल्ली गेली आणि यसनला ना नाही लावली आत्ता कडी. इथंच बांधलं याला कोपऱ्यात, हे दोघांना इथं बांधलंय. डॉक्टर म्हणले याला एवढं नाही, त्याला आधी आपण सुपरंत दिलं इंजेक्शन, त्याच्यामुळे फोड नाही याला. आणि खरंच फोड नाही बरं का सर. मुन्ना फोड इथंच होतं एक फक्त बस, आणि 1-2 पाय होते फक्त लय बारीक बारीक. बाकी याला सुजूचे म्हणले पहिली स्टेप, याला काही प्रॉब्लेम नाही आता. तो आंबोन वगैरे आणि मका चांगली खातोय म्हणून काही विषय नाही. ठेवली आणि पण रात्री चांगले 2-2 टप खाल्ल्यात. मुन्नाला आहे ना थोडा मका होती अर्धा डब, आणि अर्धा डब कडवा टाकला आणि यांना कडवा टाकून दिलाय. लिंबाचा पाला आणलाय मी, दूर करायचा होता आपल्याला आणि जस्ट होऊन द्यायचा आहे. दूर केला आत्ता. कडुलिंबाचा पाला आणलेला आहे मी. जनरली ना कडुलिंबाचा पाला लय कडू असतो खायला, बरोबर. ते आपल्याला पण माहिती आणि जनावरांना पण माहिती. पण आता आपण कसं बोलतो, पोट दुखायला लागले की आपण कडुलिंबाचा पाला नाही औषधं घेतो वगैरे, तर यांना बोलता येणार नाही. आता यांचं जर पोट दुखत असेल ना, कडुलिंबाचा पाला खाते जाऊ खा म्हणणार. चल कडुलिंबाचा पाला पण खातो या. Two 2000 years later. साधारण 4 वाजले तर जस्ट मी साधारण मला वाटतंय 2:30 वाजता मी आलो असं वरती. बऱ्याच वेळा मी 2-2.5 तास मी गाडी वाटत होतो. म्हणलं आहे ना जरा बघत होतो, म्हटलं वाढतात का नाही. कधी 2-2.5 तास तेच थांबलो होतो वाट्यात. थोडं का वाढलं नाही, आहे तेवढी सूज आहे सगळं आहे तसं आहे. मग वर आलो 2:30 वाजता आणि झोपलो. आता 4 वाजल्या, 1.5 तास झोपलो मी. आता परत जायचे आपल्याला ना. पहिलं कंपनीत एक बाई घ्यायला लागेल, हे ग्राइंडर त्याचा, त्यांनी आपल्याला येणार त्याच्या कुट्टी मशीन दार लावायला लागेल. आणि मग त्याला परत सोडायचं आणि कुट्टी पाडून घ्यायची, खाली यायचं आणि वाढलं का चेक करायचं. आज फक्त उद्या डॉक्टर म्हणले मला लई कळवा का अपडेट आहे. जवळपास 14-15 दिवसानंतर उद्भवले त्याला. वाईट आहे, सुचले डायरेक्ट. 4 वाजले तर चहा घेऊन जातो. तो ग्राइंडर शोधतो म्हणला, त्याला लई 5 मिनिटात घेऊन जायचा. किती वाजले आता? 4:30 झाले. हे 5-10 मिनिटाचं काय फक्त आपलं. ग्राइंडर भी लिया ना? हाँ, बफरिंग से अच्छा होता है, मैं जानता हूँ. अभी कंपटीशन तो बहुत लंबा है, बारिश खत्म होने के बाद. याला दार लावायची आपल्याला. ह्याला दार नाही ना, त्याच्यामुळे कुट्टीला मोठी पडतात. आणि 2 ब्लेड फक्त. नहीं बारिश में नहीं होता है, गीला होता है ना मिट्टी, वो सूखने के बाद ही कंपटीशन होगा. अभी यहाँ पे डालना, रुक चलो ना. हाँ अच्छे से लगाओ, बड़ा जरा ज्यादा. इधर दिखा दो.
लाइट से काम लाइट जाऊ. हे ब्लेड आहे ना जास्त आता आहे ना दार लावली पाहिजे नी दोन्ही साईडला दार लावली एकदम प्रॉपर. आता नाही अडचण यायची. आता हे व्यवस्थित आहे ना कापण हे ना लय मोठे मोठे कुट्टी होतो त्याची. अदरवाइज तुम्हारा पानी नहीं है कंपनी में? मैं कंपनी में पानी नहीं भरना है. तुम्हारा टंकी में पानी नहीं क्या? कम है उस साला भर लेता है लोग जॉब में. चलो अभी गोठ्यातली ना त्या मशीनला दार लावली. रानात आलो आम्ही. आता पाणी संपले आमचं. खाली टाकीतलं पाणी ना लय कमी झालंय. रानातली मोटर चालू करू म्हटलं पाणी तरी भरून घेऊ. आता 5च वाजल्यात आणि तरी तेच थांबलं गोठ्यावरती वरती. तुम्हाला मी सांगतो भैया इधर से हा चलो चलो चलो. पाहिला रे या वर्षी तर काहीच करता येणार नाही. भात आम्ही पेरल्याला उगवलोय पण फुल पाणी जमाय त्याच्यात. यावरची कष्ट लय होणार रे वाईट. रविभाऊ म्हणला लय पाणी तिथं वावरात खालच्या साईडला पाणी. आणि मका पेरली असते ना मका सडली असते तिथं 100%. आता या सीझनला मका येत नाही पावसाळ्यात कारण वावर त्या लागायचे नाही. अदरवाईज दुसऱ्या याला आली असती जास्त असं मुरमड वावर असते ना मग काय प्रॉब्लेम नाही मका आली असती. आता पाऊस कमी पडलाय ना त्याच्यामुळं बांध तरी कोरडा आहे आणि वावर अजून वल्ली जग काहीच नाही करू शकत तिथं. ते आलेलं आहे भाताचं खाली पाणी साचलेलं आहे ते. कोई काठी लो ना इधर. दूसरा दबाओ. काठी लेने का नहीं तो सीधा ऊपर जाएगा तुम. नहीं पूरा गीला रहता है वो पानी. देखो ना ओवरफ्लो पानी हो गया कुएं का. अरे पाऊस जेवढा जातो डाय ओव्हरफ्लो पाणी होतो विहिरीचं. काय बाहेर पाणी आता. बारिश के टाइम पे बहुत पानी रहता है इसमें. हो इथं भात आम्ही पेरलं होतं. इथं पाणी साचलंय या साईडला आणि वरती भात आलेलं आहे. इथं भात आले वरती. मला वाटत हे सक्सेस जाणार आहे. हे फेल जाणार आहे डायरेक्ट. आणि या साईडला तर एवढं गबाळ आलंय ना आता या गबाळाला औषध मारून मारून बेजारी होईल. अख्ख्या वावरात गबाळ आहे. वरचं पाणी डायरेक्ट खाली निघून जाते. जेवढं वर पाणी थांबतं ना असं निघून जातो खाली. अख्ख्या वावरात पाणी इकडं खाली. वावरात पाणी वावर तयारच नाही करू शकत इकडं. एवढं थांबलं मोटर चालू करून त्याच्या याला वरती लाईन फुटलेली. नेमकं आता लागलं का परत गोठ्यात पाणी नाही राव. आणि रिपेरिंग करणार नाही लवकर. आणि एवढी हरामी सगळी तर लवकर रिपेरिंग करून घ्यायला लागेल. ते खोदलं ना ते खोदायला लागेल. ते पाईप लावायला लागेल तेव्हा नंतर पाणी मग आमच्याकडं. आता त्या लावून बरोबर येतो 2-3 दिवस. 6 वाजले बरोबर गोठ्यात आलो आहे. कुट्टी पण आणली तशी टाकून दिला. कुट्टीचं पोत त्यांनी आणलं आज. याला फोड नाही खुन्नसलं एक पण फोड नाही आपल्या. फोड तर नाही दिसत कुठं झाला राव. तिथं थोडासा वाटतो एक पण अदरवाईज याला काही प्रॉब्लेम नाही बरं का. अरे याला कानातला आपण इंजेक्शन देऊन टाकलेलं आहे आणि गोड्याला काय लंपी होत नाही त्याच्यामुळे गोड्याचा काय प्रॉब्लेम नाही. राहिला फक्त आपला उन्हाची सूज कमी झालेली आहे थोडीफार. आणि पोळ नाही ही पोळी ते जरा गाठ आलेली सुटले जरा जास्त. बाकी त्याला अजून सूज तर कमी वाटते मला रात्रीपेक्षा. रात्री जास्त होत त्याला. आंबवण टाकून आहे ना मका टाकून सगळ्यांना